तर मंडळी, आज आपला प्लॅन झालेला आहे झणझणीत चिकन. एक साधी सोपी पद्धत आहे जी चिकन बनवायची. सगळे म्हणतात ही काळं मटण गोरं मटण, पण आम्ही आपलं साधं चिकन चिकन बनवताना सुरुवात तर झालीच होती कांद्यापासून. कांदा तर दोन भाग करून घेतले आणि दोन भाग आपले माझे चालू झाले. जरा सुरी चालत नव्हती, पण म्हणलं सुरीला जरा धार लावावी. जरा म्हणलं धार लावली कसं रापचिक्का होतंय. बघा, एकदा फिरवलं दोनदा फिरवलं की लागली धार. बघा कसं सपासप सपासप. मग काय बी कापा. पुढे लागली नव्हती, थोडा जास्तच बोललो, पण आता परत लावली. अशी चेक केली बघा. आता बघा एक गावातून तुकडे. कांदा बघा कसा. कांदा कापला जरा थोडंसं ते मागचा भाग जरा शिजताना जरा प्रॉब्लेम देतो, म्हणून आपण ते तुकडं जरा थोडंसं क्रॉस करून काढायचं. नाही काढलं तर चालतंय, पण आपलं काढलं तर बरं असते आपलं. मग आपलं आपलं चला म्हणलं, धार लावली होती, बोटं सांभाळून घ्यावी आणि म्हणलं आपलं हे कांदा स्टार्ट. हे कांदा कापायची स्टाईल बघा आपली अशी आहे बघा. असं रापचिक 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 आपण कापतो बरं का. नादच बरी, काय पण सांगा. आणि धार तर अशी लागली होती, असं वाटतंय लय जोरात धार लागली. मशीन लय भारी आहे ते, एक नंबर मशीन वाटतंय. आहे 50 रुपयाचं, पण आपलं बॅचलरमध्ये कुठं धार लावत बसता. हे आपलं थोडक्यात मस्त इकडनं फिरवलं तिकडनं फिरवलं, लागली धार. हे बघा कांदा कसा ट्रॅक्टर ट्रॅक्टर कापत होता, पण लगेच कांदा कापून तयार. मग म्हटलं हा टमाटो बी कापून घेतला, बारीक चिरून घेतला. काय करायचं, टमाटो कापून आपलं हळू 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 आपलं असं टमाटो जरा कापताना जरा हातावर लक्ष द्यावं लागतंय, नाहीतर नरम असल्यामुळे कधी बोटावर येईल सांगता येत नाही. असंच टमाटो कापून झाल्यानंतर मनात लई काय काय विचार येत होतं, पण आपलं टमाटोकडं लक्ष द्यावं म्हणलं. नाहीतर आपलं या ह्याच्यात लाल ह्याच्यात कावा लाल रक्त जायचं कळायचं नाही. हा टमाटो कापला बघा. आता बघा आपली आवडती कोथिंबीर. कोथिंबीर अशी तशीच बारीक करून घेतली. आपली रेसिपी तर सिंपलच आहे. कोणी ही टाकलं कोणी ती टाकलं, जास्त भानगडीत पडायचं नाही. सोपी आणि साधी पद्धत. या सोप्या साध्या पद्धतीनं बघा जेवण बनवण्याचं बघा लय भारी हे आहे. हे बघा चिकन, आणि बघा आमच्या गोपालला काळीज आवडते, म्हणून 2 काळीज घेतली. आणि आमची सुरुवात झाली बघा कढईपासनं. कढई तापली होती, हळूहळू कांदा आपला असा मोठा केला. जरा मिक्सर नसल्यामुळे जरा थोडाफार ओबादोबड होतोय, पण कढईमधलं कालवण हा हा नाद करते का नाद. हा मस्तपैकी. आता हे बघा थोडंसं भाजायचं चाललंय. हे बघा एकच पळी बॅचलरमध्ये काय करायचं, भातातली कालवणातली भातात एकच पळी होती आमची. त्या पद्धतीने आमचं चाललं होतं. हे थोडंसं त्यालात न भाजता असा भाजलं ना तर त्याला कमी लागतं, असे सगळे जर सांगतात. म्हणलं आपण बी ट्राय करावा. ट्राय करता करता बघा ट्राय तर सक्सेसफुलच झाला. थोडंसं जरा लालसर झाल्यानंतर म्हटलं आता थोडीशी तेलाची बाटली घ्यावी, आणि तेल थोडंसंच टाकलं. त्या तेलमध्ये बघा जरासा चरचर 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 आवाज येत होता. आम्ही आपलं कांदा भाजाय चालू केलं. रेसिपी एवढी सोपी आहे बरं का. ह्याच्या कारणामुळं बरं का संसारात लय वाट लागते, जेवण येत नाही. पण अशा थोडक्या रेसिपीमुळं तुम्हाला शिकून घेतलं ना, जीवन सक्सेसफुल. काय पाहिजे माणसाला, हेच पाहिजे ना. मग बघा जिऱ्याची फोडणी, हे हळद,
हळद झाली की बघा नुसतं मिक्सर नाही आमच्याकडं, काहीच कट नाही, बिना ह्याचं आपलं हे चाललेलं आहे. एक सिंगल शेगडी आणि बघा ग्लासमध्ये लसूण अद्रक आम्ही बारीक केला होता. जरा बारीक नव्हता, खडबडीत होता, आपल्या गावाकडचा रस्ता. मग आम्ही आपलं भाजत होतो. मसाला भाजता 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 चांगलाच कढईला तावा लावता. बघा हे एव्हरेस्टचा मसाला, गरम मसाला तर लागतो. ही थोडीशी धनिया पावडर, धनिया पावडर टाकल्यानंतर जरा थोडंसं रंगत आली बरं का चांगलीच. आणि करता करता हे जरा लिंबू टाकले की जरा भारी असते, थोडीशी चव येते. टमाटा जरा कमी चालतो. थोड्याशा ब्या पडल्या होत्या, घेतल्या काढून. आणि हे बघा जरा चालू झाल्यानंतर मग आपला घरचा मसाला, हा हा कसला लाल भडक. तर त्याची तरी बी तशीच आली पाहिजे, लाल भडक, एक नंबर. ना काश्मीरी ना कोल्हापुरी, एक नंबर आपला घरातला. कोणी किती बी बोलू द्या, आपलं ते आपलं. थोडासा जरा पाण्याचा जरा फवारा दिला आणि बघा आमचं चालू झालं. आता ही बघा असं बघितल्यानंतर कसं वाटतंय बघा, तुम्ही सांगा मला कमेंट करून. आता कमेंट ही बघा काळीच, असं वाटतंय काय काळीच, काय काळीच, काय मटण, काय चिकन. मस्त चाललं होतं आमचं. हे असलं काय असलं ना, जेवण बनवायला लय भारी वाटतो बनवायला. रानात तर एक नंबर, पण बॅचलरमध्ये मुंबईमध्ये थोडक्यात मस्त ॲडजस्टपणा. माणसात ॲडजस्टपणा आला पाहिजे, समजूतदारपणा आला पाहिजे. ज्याच्यात समजूतदारपणा आहे तोच माणूस आजकाल सुखी आहे. नाहीतर ज्याच्या त्याच्यात भांडणं चालूच आहे. ज्यानं समजूतदारपणा नाही त्याच्या जीवनात भांडणंच आहेत. हे बघा कसं वाटतंय पाहुणे, कसं आहे चिकन. नाच करते का, टमाटो राहिलं होतं, परत लक्षात आलं टमाटो टाकल्यानंतर आपलं टमाटो टाकलं, थोडीशी कोथिंबीर टाकली, थोडं मागं पुढं राहतच म्हणा. पण आपलं म्हणलं हे आता टमाटो भाजून घेतलं पाहिजे, गिर झालं पाहिजे, नाहीतर ती गिर नाही झाली की तसंच लागतं. आणि हे आमचं टमाटो भाजून बघा कसं वाटतंय. माणूस 3-4 भाकरी खाणार, लय भारी. लगेच 4 भाकरी खाल्ली की सुका पाटीलच. सुका पाटील माहिती आहे ना आपले, लय फेमस झालं होतं सुका पाटील. पण सुका पाटलाच्या जीवनामध्ये असलं चिकन कधी खाल्लं नसेल बघा. हे बॅचलरमधलं चिकन बनायचं म्हणजे कसं, इकडून तिकडून कसं बी बनवा, पण आपलं एक नंबर बनवता मीठ टाकलं बघा. आणि आमचं हे हलवण्याचा कार्यक्रम चालू झाला. कसं आहे, कढई बी जरा अबदार व्यवस्थित धरली पाहिजे. धराय काय नाही, आपलं व्यवस्थित धरून आपलं सांडलं तर काय करायचं, सगळे बघतील, हाणतील की मला. हां मग बघा आता आमचं चालू आहे. बघा कसं आहे, कसा राप 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 राप. बघा कसं मटण लुपलुपलीत आहे का. काय तरी एवढा मसाला आहे का. खोबरं तरी टाकलंय का आम्ही, का तीळ टाकलंय का काय, त्यात बाकीचा खडा मसाला टाकलाय. साधी सिंपल रेसिपी बघा कशी आहे, तुम्ही बघत राहा कसं काय एक नंबर. आणि बघा थोड्या वेळानं हे 70% काम झालंय बघा आपलं. आता नुसतं मटण शिजायचं बाकी आहे. कसं आहे बुडबुड, कसं आहे ही बघा काळीच. आणि मस्त बघा शिजलंय बघा. शिजल्यानंतर थोडासा त्याला फ्लेवर देऊया म्हटलं, आणि बघा आम्ही जरा कोथिंबीर टाकावी म्हटलं. कोथिंबीर टाकलं जरा बघा कसं वाटतं, एक नंबर. आणि खाल्ल्यानंतर कसं आहे, हे भात आणि हे मग काय ठरल्याप्रमाणे वाटणी केली आपली. भात टाकला गोपालला, गौरवला, आणि नंतर मी
काळीज फक्त गोपाललाच आवडतं. गौरव म्हटला मला नको काळीज. मग आपलं मी त्याला 2 पीस, मला 2 पीस आणि हे बघा कसा कार्यक्रम. हां, एक नंबर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.